आज मी तुमच्यासोबत पनीर घोटाळ्याची रेसिपी शेअर करणार आहे. पनीर मसाला, पनीर भुर्जी वगैरे आपण बनवतो. पण आज हा पनीर घोटाळा एकदा बनवून बघा, खूपच छान लागतो. आणि यामध्ये आपण 3 असे साहित्य घालणार आहोत, ज्यामुळे याची टेस्ट एकदम जबरदस्त टेस्टी होते. तर एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरतीही नक्की क्लिक करा. तर पनीर घोटाळा बनवण्यासाठी इथे बघा मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. ट्यूबमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला सहज मिळून जातं किंवा डेअरीवरूनही तुम्ही घेऊ शकता. तर हे पनीर आपल्याला इथे किसूनच वापरायचं आहे, लक्षात ठेवा. किसून वापरल्यामुळे काय होतं, चांगलं असं एकजीव होतं पनीर घोटाळ्यामध्ये. तर त्यामुळे मी किसून घेते आहे. तर बघा बारीक किसून घ्यायचं आहे. तर हे सर्व पनीर जे आहे मी व्यवस्थित असं किसून घेते. आता तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर प्रमाण तुम्ही साहित्याचं आणि पनीरचं डबल करू शकता. तर पनीर आता आपलं किसून झालेलं आहे. त्यानंतर ह्याला ठेवूया बाजूला आणि वळूया गॅसकडे. त्या गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घेतले. त्यानंतर यामध्ये घालणार आहोत एक मोठा चमचा किंवा एक ट्यूब येते ना ती बटरची. त्यामुळे काय होतं, पनीर घोटाळा खूप टेस्टी लागतो. तर तेल आणि बटर गरम झाल्यानंतर 1 चमचा छोटा जिरं घातलेला आहे. जिरं जरासं चटकलं का यामध्ये घालणार आहोत 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले. शक्य होईल ना तेवढं बारीक चिरून घ्या, म्हणजे सर्व व्यवस्थित मिक्स होतं आणि एकजीव होतं. असं वेगळं वेगळं सेपरेट वाटत नाही. त्यामुळे चांगलं एकजीव झालं पाहिजे, यासाठी एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला कांदा. आता कांदा मीडियम गॅसवरती आपण हा भाजून घेणार आहोत. बघू शकता कांद्याचा ना आता कलर चेंज झालेला आहे, थोडंसं ट्रान्सपरंट असं झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण काही बेसिक साहित्य ॲड करणार आहोत. ते म्हणजे आलं, लसूण आणि हिरवी मिरची. 2 हिरव्या मिरच्या, एक अर्धा इंच आलं आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या किसून घातलेल्या आहेत. लक्षात ठेवा, हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि आलं, लसूण किसून घेतलेलं आहे. यामुळे ना टेस्ट खूप छान येते. तर शक्य असेल तर किसून घाला, नाहीतर पेस्ट असेल तर घातला तरी चालेल. पण या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. मी ज्या पद्धतीने सांगते त्याने खूपच छान टेस्टी असं पनीर घोटाळा तयार होतो. आता सर्व साहित्य व्यवस्थित आपल्याला हे तेलावरती भाजून घ्यायचं आहे. गॅस इथे मीडियमवरती ठेवायची आहे. तर बघू शकता कांद्याचा कलर खूप असा चेंज झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे टोमॅटो. तर इथे मी काय केलं आहे बघा, 4 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. छोटे छोटे आहेत त्यामुळे मी 4 घेतले आहेत. मोठे असतील तर 2 घेतलात तरी चालेल. आता याचे ना आपण छोटे पीसेस करून घेणार आहोत. वरचा देठाकडचा भाग काढून टाकूया आणि ना याचे 4 असे पीसेस करून घेऊया, छोटे पीसेस करून घेऊया. म्हणजे काय होईल, आपल्याला हे कटिंग करायला सोपं पडेल. आता इथे मी हे ना चॉपरमध्ये घालून याला बारीक करणार आहे. आता चॉपर नसेल, नॉर्मली चॉपर सगळ्यांच्या घरी असो, त्यामुळे मी इथे चॉपरमध्ये घालून घेते. किंवा मग ना तुम्ही मिक्सर जारमध्ये घालून पल्स मोडवरतीही त्याला बारीक असं दरदरीत करू शकता, बंद चालू करून. तर मी छोटे पीसेस करून घेतले आणि सरळ याला चॉपिंग बोर्ड चॉपरमध्ये घालून बारीक करून घेणार. यामुळे काय होतं माहिती आहे, भाजीला टेक्स्चर छान येतं. कारण हे अर्धवट असं एकदम पेस्ट पण नसते आणि जाडसरही नसतं. त्यामुळे व्यवस्थित मिळून येतं भाजीमध्ये, पनीर घोटाळ्यामध्ये, आणि भाजीला टेक्स्चर छान येतं. तर आता हे टोमॅटो आपण चांगले मस्त असं चॉप करून घेऊया. आणि हे चॉपर ही ना तुम्हाला आता सहज कुठल्याही दुकानामध्ये मिळतं, त्यामुळे घेऊ शकता आणि जास्त महागही नसतं. पटकन भाज्या चिरल्या जातात. तर बघू शकता लगेचच टोमॅटो आपला किती मस्त टेक्स्चर आले, म्हणजे असं दरदरीत असं झाला पाहिजे टोमॅटो. आता हा टोमॅटो आपण कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर कांदा बघू शकता मस्त असा भाजला गेलेला आहे. त्यानंतरच यामध्ये घालायचं आहे टोमॅटो. म्हणजे का, तरी 4 मी टोमॅटो छोटे होते म्हणून 4 घेतलेले. जसं सांगितल्याप्रमाणे मोठे असतील तर 2 घेतलात तरी चालेल. आता ही व्यवस्थित आपण टोमॅटो शिजेपर्यंत भाजून घेणार आहोत. टोमॅटो चांगला शिजला पाहिजे. सगळ्या गोष्टी ज्या आपण यामध्ये वापरणार आहोत ना, म्हणजे जसं आलं, लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो, ते चांगले शिजले गेले पाहिजे. त्याचा कच्चेपणा जो आहे ना, ते निघून गेला तरच कुठल्याही भाजीला टेस्ट येते. त्यामुळे जास्त घाई करायची नाही. आता टोमॅटो चांगला शिजला पाहिजे, यामुळे मी घालते चवीनुसार मीठ. मीठ घातल्यामुळे काय होतं, टोमॅटो चांगला शिजून येतो लवकर. आता टोमॅटो मीठ घालून चांगला मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याला कमीत कमी 2 मिनटं ना झाकून शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल. आणि गॅस मिडियमवरतीच ठेवलेली आहे. 2 मिनटं झालेली आहेत, आपण चेक करूया. तर बघू शकता टोमॅटोही चांगलं मीठ टाकल्यामुळे लवकर शिजतो.
तर आता टोमॅटोही चांगला शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे, जास्त मसालेही घालायचे नाही आहेत. तर इथे मी अर्धा चमचा धने पावडर घालते, एक अर्धा चमचा एवढं लाल मिरची पावडर घालते, कारण हिरवी मिरची घातलेली आहे, किंवा मग काश्मीरी लाल मिरची पावडरही घातली तरी चालेल, कलर खूप छान येतो. त्यानंतर अर्धा चमचा इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे, तव्यावरती गरम करून थोडी पावडर करून घेतली, म्हणजे काय होतं मस्त एकजीव होते, टेस्ट ही छान लागते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे साहित्य ॲड करणार आहोत ते म्हणजे पावभाजी मसाला. तर हे आपण इथे 1 चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे. 3 साहित्य मी सांगितलेले आहेत, यामध्ये आपण मिक्स करणार आहोत. त्यापैकी पहिलं म्हणजे पावभाजी मसाला. अजून यामध्ये आपण 2 साहित्य ॲड करणार आहोत, ज्यामुळे हे पनीर घोटाळा आहे ना खरंच खूप टेस्टी बनतं. 3 ट्विस्ट आपण यामध्ये म्हणू शकतो. तर पहिलं आपण घातलेलं आहे पावभाजी मसाला. तर सर्व व्यवस्थित मसाले घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे घट्टसर आहे, आपल्याला कसं ग्रेव्हीसारखं पनीर घोटाळा बनवायचं आहे, त्यामुळे यामध्ये घालायचं आहे आपल्याला गरम पाणी. तर मी बाजूला गॅसवरती गरम पाणी करत ठेवलं आहे, चांगलं उकळतं पाणी मी यामध्ये घालते. तर बघू शकता, आधी थोडंसं घालते, मिक्स करते, जसं वाटेल तसं आपण थोडं थोडं घालू शकतो. एकसाथ आधी ओतू नका, मिक्स करून घ्या. बघा थोडं ग्रेव्हीसारखं वाटतं आहे तरच अजून ॲड करू शकता. तर थोडंसं अजून मला ग्रेव्हीसारखं हवं आहे, कारण याला आपल्याला थोडं शिजू पण द्यायचं आहे, त्यामुळे मग शिजल्यानंतर अजून थोडं घट्ट होईल, त्यामुळे थोडंसं पाणी अजून ॲड केलं. साधारण मी ना अर्धा कप एवढं पाणी ॲड केलेलं आहे, गरम गरम उकळतं पाणी. आता याला कवर करून फक्त 2 मिनटं आपण परत शिजवून घेऊया. तर 2 मिनिटांनी बघू शकता मस्त असं तवंग सुटलेला, आणि भाजीचा कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे. टोमॅटोही जर लाल लाल वापरलात ना तर भाजीला खरंच खूप छान टेस्ट येते. आता सर्व साहित्य परत आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता हे सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत पनीर, जे किसून घेतलं होतं. तर सर्व पनीर मी इथे घालून घेते. याआधीही माझ्या चॅनलवरती पनीरच्या भाजींच्या बऱ्याच रेसिपी आहे. पनीर भुर्जी, पनीर ग्रेव्ही मसाला, पनीर भुर्जी ग्रेव्ही, बऱ्याच रेसिपी आहेत, त्याही तुम्ही पाहू शकता. आता पनीर घातल्यानंतर बघा जी ग्रेव्ही आहे घट्ट झालेली आहे, म्हणूनच आपण आधी थोडं जास्त पाणी घातलं होतं. तर बघू शकता. तर यामध्ये ना मी थोडंसं पाणी अजून घालते, कारण थोडंसं दरदरीत असं असलं ना ग्रेव्ही की छान लागते टेस्टला, आणि पनीरही थोडं शिजलं पाहिजे, त्यासाठी थोडंसं पाणी ॲड करते. होऊ शकता कलरही सुंदर आलेला आहे, आणि खरंच चवीला एकदम भारी लागते ही पनीर घोटाळा. आता यामध्ये आपण दुसरं ट्विस्ट ॲड करणार आहोत, ते म्हणजे टॉमॅटो केचप. 1 चमचा टॉमॅटो केचप घालते मी, यामुळे खरंच खूप छान टेस्ट येते. एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा, खरंच तुम्हालाही खूप आवडेल. आता हे टॉमॅटो केचप मिक्स करून झाल्यानंतर मिक्स करून घेऊया. असं चटपटीत फ्लेवर येतो टॉमॅटो केचपमुळे, किंवा मग तुम्हाला टॉमॅटो केचप नसेल मिक्स करायचं, थोडंसं पाव चमचा तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला घालू शकता. परत 2 मिनटं मी झाकून याला परत शिजवून घेते. तर 2 मिनटं शिजवून घेतल्यानंतर, कारण पनीरही थोडं शिजला पाहिजे ना, त्यामुळे 2 मिनटं शिजवायचं आहे. किसून घेतलं आहे, त्यामुळे पनीर शिजायलाही जास्त वेळ लागत नाही. पटकन मिक्स करून घेऊया. होऊ शकता आता पनीर घोटाळा आपला तयार होणार आहे, पण यामध्ये अजून एक साहित्य ॲड करायचं आहे. तर त्याआधी मी थोडीशी कोथिंबीर ॲड करते. हलके मिक्स करून घेऊया. आणि आता एकदम टेस्टी असं आपलं पनीर घोटाळा तयार होण्यासाठी यामध्ये ना आपण असं साहित्य ॲड करणार आहोत, जर रेस्टॉरंट वगैरे ढाब्यामध्ये वगैरे ॲड करतात, ते म्हणजे चीज. तर इथे मी माझ्याकडे मोठा चीज क्यूब होती, ती मी ॲड करते. थोडीशी घालायची, जास्त नाही. साधारण 1 क्यूब जी येते ना, 1 किंवा 2 क्यूब तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. एकदम असं चीजी असं हे पनीर घोटाळा तयार होतं. तर एकदा नक्की बनवून बघा, या पद्धतीने बघू शकता आपण. तर मी साधारण 2 क्यूब एवढा चीज यामध्ये घातलेला आहे पनीर घोटाळ्यामध्ये. तुम्हाला जेवढं चीजी पाहिजे ना तेवढं तुम्ही चीज घालू शकता. 1 क्यूब बटर अजून घालते. असं टेस्टी असं आपलं पनीर घोटाळा तयार होतं. तर या पद्धतीने एकदा नक्की बनवा, आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. तर हे आपलं पनीर घोटाळा झाला आहे तयार.
ब्रेडबरोबर, पावाबरोबर, चपातीबरोबर, नानबरोबर, रोटीबरोबर, पुरीबरोबर, कुठल्याबरोबरही कशाबरोबरही खालात ना तरी पण अप्रतिम चवीला लागतं. ह्याचा कलर बघू शकता किती लूक सुंदर आलेला आहे आणि चवीला खरं सांगते तेवढंच भारी असं हे पनीर घोटाळा तयार होतं. तर नक्की बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा पनीर